इतिहास के पन्नों से या आपल्या विशेष मालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत अमरावती महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 5 महेंद्र कॉलनी नवीन कॉटन मार्केट या भागातील निवडणुकीचा रोचक इतिहास। लोकसंख्या 27,283 असलेल्या या प्रभागात मागील निवडणुकांमध्ये नेमक्या कोणत्या पक्षाला किती साथ मिळाली आणि कोणते उमेदवार ठरले विजयी, आपण सविस्तर पाहणार आहोत। अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकांवर चर्चा करताना इतिहास के पन्नों से या विशेष मालिकेत आज आपण पोहोचलो आहोत प्रभाग क्रमांक 5 महेंद्र कॉलनी नवीन कॉटन मार्केट या भागात। या प्रभागाची लोकसंख्या आहे 27,283। विविधतेने भरलेला, सामाजिक दृष्ट्या गुंतागुंतीचा आणि राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्वपूर्ण असा प्रभाग। या प्रभागात येतात प्रवीण नगर, सरस्वती नगर, भिवापूरकर नगर, शोभानगर, लक्ष्मीनगर, नवीन कॉटन मार्केट, अमरनगर, महेंद्र कॉलनी, खरैया नगर, मीरा नगर, संतोषी नगर, आझाद नगर, जय सियाराम नगर, पांढरी हनुमान परिसर आणि हबीब नगर नंबर 2 आदी परिसर। हा प्रभाग अंशतः मुस्लिम बहुल, तरुण मतदारांची चांगली उपस्थिती आणि पारंपरिकरित्या काँग्रेस व भाजप यांच्यातील सरळ संघर्षासाठी प्रसिद्ध। 2017 मध्ये अ, ब, क आणि ड अशा 4 वर्गातून तुफानी स्पर्धा या प्रभागात झाली होती। अ वर्गामध्ये भाजपचे संजय जानराव वानरे यांना 3,742 मते मिळाली होती, तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदीप पंजाबराव दंदे यांना 2,755 मते मिळाली होती। म्हणजेच 987 मतांच्या फरकाने भाजपाचे संजय जानराव वानरे यांनी या प्रभागातील अ वर्गातून विजय मिळविला होता। मात्र या मतदानामध्ये नकारात्मक मतदान सुद्धा झाले, त्याचा आकडा होता 359 इतका। अ वर्गात भाजपने पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेतली आणि शेवटपर्यंत ती टिकवली। आता ब वर्गाबद्दल बोलायचं झालं तर भाजपचे प्रमोद राऊत यांना 4,255 मते आणि शिवसेनेच्या राजश्री राजेंद्र जाधव यांना 3,646 इतकी मते मिळाली होती। 609 मतांच्या फरकांनी भाजपचे प्रमोद राऊत यांना या प्रभागातील ब वर्गातून विजय प्राप्त झाला होता। तर या मतदानामध्ये ब वर्गात 393 इतके नकारात्मक मतदान सुद्धा झाले, ज्याचा काहीसा परिणाम या निकालावर पडला। या वर्गात प्रमोद राऊत यांनी सर्वात जास्त मते मिळवत भाजपसाठी निर्णायक असा विजय मिळविला होता। क वर्गामध्ये काँग्रेसचा पराभव आणि भाजपचे वर्चस्व राहिले। काँग्रेसच्या आयशा सुलताना नजर अहमद यांना 1,520 तर भाजपच्या मधुश्री सुहास ठाकरे यांना 2,082 इतकी मते मिळाली। म्हणजेच भाजपच्या मधुश्री ठाकरे या 562 मतांनी विजयी झाल्या। नकारात्मक मतदानामध्ये 190 मतदारांनी आपली या निवडणुकीवर बहिष्कार दाखविला। काँग्रेसची पारंपरिक मते इथे तुटलीत आणि भाजपची अचूक संघटन शक्ती या वर्गात ठळकपणे दिसली। आता या प्रभागातील ड वर्गाबद्दल बोलायचे झाले तर धीरज हिवसे यांनी भाजपच्या तिकिटावर या प्रभागात निवडणूक लढविली आणि 4,911 मते त्यांनी या निवडणुकीत मिळविली। तर काँग्रेसचे अशोक पंजाबराव रेवस्कर यांना 2,520 मते मिळविली। म्हणजेच भाजपचे धीरज हिवसे हे सर्वाधिक 2,381 मतांचे मताधिक्य घेत या प्रभागातून विजयी झाले। या वर्गातून 201 मतदारांनी आपली नकारात्मक मतदान दाखवत या निवडणुकीवर बहिष्कार दाखविला होता। हा निकाल संपूर्ण प्रभागातील सर्वाधिक मताधिक्याचा होता। धीरज हिवसे यांनी भाजपचा बालेकिल्ला अधिक मजबूत केला। या प्रभागात मुस्लिम मतदारांची संख्या लक्षात घेण्याजोगी आहे, म्हणून काँग्रेसला या भागात नेहमीच फायदा मिळत आलाय। पण 2017 मध्ये चित्र वेगळंच होतं। या काळात संजय खोडके काँग्रेसमध्ये होते, पण फारसे सक्रिय नव्हते, त्यामुळे काँग्रेसची पायाभरणी कुमकुवत झाली असं म्हटल्यास हरकत होणार नाही। तत्काळात शहरात एक मोठा राजकीय बदल झाला। माजी पालकमंत्री डॉक्टर सुनील देशमुख यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला। त्यांच्या सक्रिय नेतृत्वाखाली भाजपने महानगरपालिकेची निवडणूक लढविली आणि दणदणीत विजय मिळविला। प्रभाग क्रमांक 5 मध्ये राजकीय लाटेचा सर्वाधिक प्रभाव दिसून आला। प्रभाग क्रमांक 5 हा अंशतः मुस्लिम बहुल काँग्रेसचा पारंपरिक आधार, पण 2017 मध्ये भाजपकडे झुकलेला
सुनील देशमुख यांच्या नेतृत्वामुळे भाजपला प्रचंड बळ मिळालेला अशी मिश्र सामाजिक राजकीय रचना असलेला प्रभाग. 2017 नंतर या प्रभागात भाजपने संघटन मजबूत केले, स्थानिक कार्यकर्त्यांची फळी मजबूत केली आणि नवीन मतदारांवर प्रभाव वाढविला. आता 2025 ची निवडणूक होणे आहे. सर्व जुने चेहरे तयारीला लागलेत. प्रभागातील तळागाळातील तयारी सुरू झाली आहे. पण मोठा प्रश्न असा की तेच उमेदवार पुन्हा मैदानात उतरतात का? काँग्रेसने गमावलेलं वर्चस्व परत या प्रभागात ती मिळवते का? भाजप पुन्हा या प्रभागात आपल्या विजयाची पुनरावृत्ती करते का? आणि सर्वात महत्वाचं, मुस्लिम बहुल प्रभागात मतदार कोणत्या पक्षाकडे वळतात? या सर्व प्रश्नांची उत्तरं होणाऱ्या निवडणुकीतच मिळतील. निवडणुकीशी संबंधित सर्व अपडेटसाठी बघत रहा सिक न्यूज.